किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची देखील उपस्थिती। शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवरती पारंपरिक पद्धतीनं पाळणा गीत गाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाळणा हलवलाय। पारंपरिक पद्धतीनं शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जातो। किल्ले शिवनेरीवरती भाषण करत असताना अजितदादांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार भावूक झाल्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवरती चालण्याचं बळ मिळो असा आशावादही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे। किल्ले रायगडावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर चिमुकल्या मावळ्यांकडून साहसी खेळांचं प्रदर्शन। यावेळेला शिवरायांच्या आयुष्यामधील लढायांच्या काही प्रसंगाचं देखील सादरीकरण करण्यात आलंय। जुन्नरमधल्या शिवनेरी किल्ल्यावरती राज्यभरामधील शिवप्रेमींची गर्दी। शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरामधील शिवप्रेमी हे शिवनेरी गडावरती आले होते। किल्ले शिवनेरीवरती शिवरायांना पोलिसांनी देखील मानवंदना दिली आहे। मुख्य सोहळ्याच्या आधी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं या सोहळ्याला सुरुवात झाली। शेकडो शिवप्रेमींची पारंपरिक वेशभूषेमध्ये सोहळ्यासाठी उपस्थिती। राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील शिवरायांना अभिवादन केलंय। मलबार हिल या भागामधील लोकभवन इथल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क यामध्ये काका पुतण्या एकत्र दिसले। शिवजयंतीच्या निमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी देखील शिवरायांना अभिवादन केलंय। तर या मैदानाचा देखील सुशोभीकरणाचा शुभारंभ या दोघांच्या हस्ते करण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये देखील शिवजयंतीचा जल्लोष। शिवाजी मंदिर या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती आणि यशराज छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील शुभेच्छा दिल्यात। सोहळा एका युग परिवर्तनाचा, सोहळा स्वराज्याचा असा उल्लेख करत फडणवीसांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली। विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडूनही शिवरायांना अभिवादन। शिवराय शौर्य, दूरदृष्टी आणि न्याय नेतृत्वाचं एक अद्वितीय प्रतीक आहेत, राहुल गांधींची एक पोस्ट। बीडमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आमदार यांच्या हस्ते शिवजयंतीच्या निमित्तानं शासकीय महापूजा, दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन। शिवजयंती उत्सवाची ही ड्रोन दृश्य। नागपूरच्या महाल परिसरामध्ये शिवजयंतीचा उत्साह। शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान केले। ढोल वादन करत शिवरायांना मानवंदना देण्यात आली। मोठ्या संख्येनं शिवप्रेमींची महाल परिसरामध्ये गर्दी। नागपूरमध्ये देखील शिवजयंतीच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांसह लहान मुली सहभागी। रांगोळ्यांच्या पायघड्या, हाती टाळ घेऊन महिलांचा महाल परिसरामध्ये ठेका। रायगडमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शिवभक्तांमध्ये उत्साह। किल्ले रायगडावरून शिवज्योत घेऊन हजारो शिवभक्त हे आपापल्या गावोगावी मार्गस्थ झाले आहेत। सांगलीच्या मारुती चौकामधील शिवरायांच्या पुतळ्याजवळ मध्यरात्री 12 वाजता शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा। यावेळेला छत्रपतींच्या पुतळ्याच्या भोवती आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी। अकोल्याच्या अकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 30,000 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे। श्री शिवाजी महाविद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमामधून ही रांगोळी साकारली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवरायांचं आजोळ असलेल्या सिंदखेड राजामधून चिमुकल्यांचं अनोखं अभिवादन। जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी किल्ले बांधून काही वेगवेगळ्या कलाकृती देखील साकारल्या आहेत। पंढरपूरमध्ये देखील शिवजयंतीच्या निमित्तानं तयार केली 21 लाख रुपयांची शिवरायांची अश्वारूढ मूर्ती। ग्राहकानं केली होती तब्बल 7 किलो 150 ग्रॅम चांदीच्या मूर्तीची मागणी। शिवरायांनी जिंकलेल्या 422 किल्ल्यांच्या नावातून शिवरायांच्या चित्राचं रेखाटन करण्यात आलंय। जळगावमधले प्राध्यापक दिनेश गुप्ता यांनी शिवरायांचं हे अनोखं चित्र साकारलं।
यवतमाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोंदिया शहरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसह शासकीय कर्मचारी आणि नागरिकांचा देखील सहभाग. सोलापूरमध्ये दोरीच्या सहाय्यानं साकारण्यात आली शिवरायांची 22 फूट उंच प्रतिमा. चित्रकार विपुल मिरजकर यांनी ही प्रतिमा साकारली आहे. सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजप शहराध्यक्षांच्या हस्ते या प्रतिमेचं अनावरण. राज्यासह देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीचा उत्साह. मुंबईमधल्या विक्रोळीमधील बजरंगबली चाळीमध्ये जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी होती आहे. शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक भगव्या झेंडूच्या फुलांची सजावट. शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखनं शिवनेरीवरती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलंय. शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी आहे. रितेशनं आपलं मत व्यक्त केलंय. दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून येतोय. शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक भगव्या झेंडूच्या फुलांची सजावट. भगवा फेटा परिधान करत महिला या शिवजयंतीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा देखील आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव साजरा होतोय. लाल महालावरती शिवजन्मोत्सवाची तयारी. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह राज्यामधले अनेक नेते उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.